तर बदलापूर ते कर्जत लोकल ट्रेन पकडून आपण निघालो कर्जतला। तर हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आज आपण चाललोय लोणावळ्याला एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायला, ते पण ट्रेननी। तर कर्जतला ट्रेनमधनं उतरून आपण एक्सप्रेस पकडली, जी डायरेक्ट आपल्याला थेट लोणावळ्याला पोचवेल। तर लोणावळा स्टेशनला उतरून आपण रिक्षा केली आणि रिक्षावाल्या काकांनी आपल्याला डायरेक्ट पायथ्यापाशी सोडलं। तर गाईज हा बघा, हा आहे एकविरा माऊलीचा नवीन पायथा मंदिर। सो गाईज आता आपण पायथ्याला पाया पडून वरती चढायला सुरू केलं आहे। हे बघा आजूबाजूला ही एक सरप्राईज। तर गाईज आपण माऊलीचं दर्शन घेतलं, पण आतमध्ये फोटो काढायला अलाव नव्हता, म्हणून आपण फोटो नाही काढला आणि आपण हे पण दाखवलं सब। तर गाईज आता तुम्ही माऊलीचं मंदिर आणि कारला लेणी बघा बाहेरून तर गाईज आपले एकविरा माऊलीचं मंदिर पांडवकालीन आहे व ही लेणी पण पांडवकालीन आहे। पांडवांनी स्वतःही एका रात्रीत आईच्या म्हणण्यावरती ही मंदिर आणि ही लेणी बांधल्या होत्या। तर गाईज आपण पायथ्याच्या जवळच्या स्टेशनवरनं रिक्षा केली, मग आपण लोणावळा स्टेशनला गेलो, तिकडून व्हॅन करून खोपोलीला आलो। मग खोपोलीवरनं आपण थोडा नाश्ता केला आणि खूप थकलोय गाईज आपण चालून। तर आता आपण खोपोली स्टेशनला, आता खोपोली ते कर्जत आपण गाडी पकडले, मग कर्जत ते बदलापूर जाऊ। तर आता आपण तुम्हाला मी खोपोलीचा स्टेशनचा बोर्ड दाखवतो। गर्दी तर खूप आहे, खूप बोर झालं। हे बघा काहीच खूप गर्दी आहे आजूबाजूला आणि मला ट्रेनमध्ये पण खूप गर्दी। तर गाईज आता आपण कर्जत स्टेशनला उतरलो आहे। आता आपली थोड्याच वेळात ट्रेन येणार आहे। तर गाईज आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहे, खूप थकलो आणि हे मी हिरव्या वाटाणे घेतले खायला, भूक लागली मला। आणि हे बघा आता घरी जाऊनच तुम्हाला दाखवतो। आता आपण जाऊ असती, हे बघा बाहेर काहीच नाही, गवत आहे नुसतं। तर फायनली आपण आपल्या बदलापूर स्टेशनला पोचलो आणि आता हे बघा आपला स्काय वॉक, बदलापूरचा स्काय वॉक हा नवीन झालाय शायद, नाही लक्षात मला। हे बघा एकदम खाली खाली आहे। तर चला आता घरी पोचलो गाईज मी, आता तुम्हाला दाखवतो काय होतं ते। हे बघा मी काढलेलं वेट गाइस, बर्थडे बाकी अजून। Happy birthday to you.